तर पुण्यानंतर नाशिकमध्ये येऊयात। राज ठाकरेंनी नाशिकमधील सभेतून फडणवीसांवरती जोरदार निशाणा साधला होता। नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा फडणवीसांनी केली होती। यावरून आता फडणवीसांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय। ते काय म्हणाले पाहूयात। 2012 साली ज्यावेळेला ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो। आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले। आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। माझी खिल्ली उडवली गेली। म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय। मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं। 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो, 2च वर्ष मला मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत। विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोविडचा काळ होता, त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे हे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये आणि ICU पर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता।